नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर. सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये दोन नावं खूप चर्चेमध्ये आहेत, ओझम्पिक आणि मंजारो. नक्कीच तुम्ही हे ऐकलं असाल, जे की आपलं वजन कमी करणारे शॉर्टकट्स म्हणून वापरले जाते. हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटी ह्या इंजेक्शनचा वापर करून झटपट वजन कमी करतात आणि आपणाला थक्क करून टाकतात. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हे औषध खरंच मॅजिक इंजेक्शन आहेत का? आणि हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आपल्या पोटासाठी आणि शरीरासाठी सुरक्षित आहेत का? विज्ञान काय सांगतं? आज या व्हिडिओमध्ये आपण या औषधांमागीलचा विज्ञान आणि त्यांचे फायदे आणि संभाव्य भविष्यामधील साईड इफेक्ट सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी औषध विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणं गरजेचं आहे आणि नक्की पहा. आणि कोणीही हा विचार करून त्याचा नेक्स्ट पाऊल घेत असेल त्याला नक्की शेअर करा. हे औषध म्हणजे काय, कशी कामं करतात? ओझम्पिक म्हणजे सेमाग्लुटाईड, त्याचं खरं नाव. मंजारो म्हणजे टेराझेपाईड, त्याचं मूळ नाव आहे. हे दोन्ही औषध वजन कमी करण्यासाठी नाही, मधुमेहासाठी बनवलेले औषध आहेत. पण संशोधनामध्ये असं दिसून आलं, ह्याच्यामुळे वजन देखील मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं. हे औषध आपल्या शरीरामधील GLP-1 नावाचा हार्मोनची नक्कल करतात. आणि GLP-1 हा हार्मोन आपल्या जेवल्यानंतर आतड्यांमधून तयार होऊन सिक्रीट होतो आणि त्याचे 3 महत्त्वाचे काम आहेत. स्वादुपिंडामधील इन्सुलिन सोडायला मदत करणे, मेंदूला आपलं पोट भरलं हा सिग्नल देणे आणि जठरामधील अन्न पुढे घेऊन जाण्याचा वेग मंदवणे. ओझम्पिक हा हार्मोन काय काम करतं? तो आपल्या शरीरामध्ये जास्त वेळ थांबत नाही. त्याचा पुढचा वर्जन म्हणजे मंजारो GLP-1 सोबत GIP हार्मोनचा देखील तो नक्कल करतो. म्हणून मंजारो जो आहे हा खूप इफेक्टिव्ह वेट कंट्रोल, ॲपेटाईट कंट्रोल किंवा आपल्या मेटाबॉलिझमवरती खूप प्रभावी काम करतो. जर का हा इंजेक्शन आपणाला भेटला तर त्याने आपलं वजन किती कमी होतं? जर का तुम्ही योग्य आहार आणि व्यायामासोबत हे औषध घेतलं, शरीरातील वजन साधारणतः 15 ते 30% पर्यंत देखील कमी करता येऊ शकतो. हा परिणाम खरंच एक खूप प्रभावी आहे आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे लोक खूप सारा प्रयत्न करून त्यांचं वजन कमी होत नाही, त्यांच्यामध्ये हे तर एक विज्ञानाची मोठं देण म्हणता येईल. हा काय कायमस्वरूपी उपाय आहे का? जर आपली दैनंदिन लाईफस्टाईल जर करता आपण बदलली नाही तर वजन पुन्हा परत येऊ शकतो. हे जर इंजेक्शन घेत असतील, भूक कमी होत आहे आणि तुमचं वेग मंदवतं आहे आतड्यांचं, तर त्याचे पोटावर काही परिणाम होतात का? आता हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, त्याचे पोटावर काय परिणाम होतात? हे औषध जठरांची हालचाल मंदवते आणि मधील अन्न जास्त वेळ पोटात राहू शकतं. त्यामुळे मळमळ होणे, खायला भूक न लागणे, तुम्हाला पोट भरल्यासारखं जास्त वाटणे, कधीकधी उलट्या होणे हे होऊ शकतं. काही वेळेस पोटाची सांगड बिघडते, त्यामुळे पोट तसंच्या तसं गच्च असल्याचं लक्षण, त्याला गॅस्ट्रोपॅरेसिस किंवा बद्धकोष्ठता, जास्त वेळ पोटामध्ये अन्न असेल तर बद्धकोष्ठ होऊ शकतो किंवा दुर्मिळ वयसमध्ये पोटांची आतड्यांची हालचालवरती देखील परिणाम होऊ शकतो. जलद वजन कमी केल्यामुळे आपल्याला माहीत आहे पित्ताशयामध्ये खडेसुद्धा होण्याचे धोका राहतो. आता ह्या गोष्टीमुळे फॅट फक्त जाते का? त्याच्यासोबत मसल लॉस आणि एक खूप फेमस वर्ड आहे ओझम्पिक फेस होतं. वजन कमी झालं तर फक्त चरबी जात नाही, काही प्रमाणामध्ये स्नायू जो आपले मसल्स आहेत त्याचे देखील कमतरता कमी होतात आणि ते सुद्धा बारीक होतात. म्हणूनच जर का तुम्ही हे इंजेक्शन घेत असाल, एक सायंटिफिक पद्धतीने घेणे, त्यासोबत प्रोटीन इंटेक घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, एक लोकप्रिय भाषेमध्ये ज्याला ओझम्पिक फेस म्हणतात, चेहऱ्यावरतील चरबी कमी होते आणि चेहरा सैल दिसू लागतं. औषध थांबवल्यानंतर काय होतं हे पण खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही
एक औषध चालू केलेलं आहे, त्यानं वजन तुम्ही धाड 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 कमी होत आहे, पण तितकंच महत्त्वाचं आहे औषधं बंद केली आणि तुमची जर लाईफस्टाईल दैनंदिन जीवनशैली बदललेली नसेल, खाणं पिणं प्रॉपर नसेल, तर वजन झपाट्यानं काहीच महिन्यामध्ये परत वाढू देखील शकतं. म्हणूनच हा टेम्पररी सोल्युशन आहे. म्हणून डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल उपचाराचा एक अविभाज्य भाग आहे. तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, हे कोणासाठी बरं आपण वापरू शकतो? ज्याला BMI 30पेक्षा जास्त आहे, वजन खूप जास्त आहे, किंवा 27 ते 26 BMI, ज्याच्यामध्ये शुगर, BP झालेलं आहे, थायरॉईड प्रॉब्लेम आहे, झोपेमध्ये खराटे खूप होत आहेत आणि हार्टचं प्रॉब्लेम होत आहे BMI जास्त असल्यामुळे. म्हणजे एकंदरीत जास्त लठ्ठ लोकांसाठी हे फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी हा डॉक्टरांच्या सल्ल्याऐवजी आपण हा औषधं घेऊ नये. आणि ज्याला 5 ते 10 किलो वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी हा औषध नाही आहे. तुम्हाला आणखीनसुद्धा तुमच्या तोंडावरती लगाम देऊन आणि आपलं वजन कमी करणं हाच महत्त्वाचं आहे. हे औषध विज्ञानाची खूप मोठी प्रगती आहे, पण हा शॉर्टकट वेट लॉसचा कोणता मार्ग नाही. म्हणून सर्वांसाठी हा औषध नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला जर का वजन खूप आहे, तुम्ही खूप सारे प्रयत्न करून कमी होत नसेल, एक प्रॉपर क्वालिफाईड बॅरेट्रिक सर्जन किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्टच्या अंतर्गत हा औषध घ्यायला काय हरकत नाही. तुमचं पोट तुमच्या शरीराचं इंजिन आहे. हे नीट चालवणं हा तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून माझं वजन जास्त झालं, कुणी सेलिब्रिटीनं घेतलं म्हणून मी पण इंजेक्शन घेतो, पण त्याचे साईड इफेक्ट आपल्याला माहीत नाही. आणि हे सगळे सायंटिफिक मेडिकेशन आहेत. आणखीन ह्यांचा लाँग टर्म डाटा येणं बाकी आहे. त्यामुळे आज पण किंवा उद्या पण इंजेक्शनसोबत किंवा इंजेक्शनच्या वगैरे तुम्हाला तुमची लाईफस्टाईल सुधारणं, तोंडाला लगाम घालणं, चालणं फिरणं, शरीरावरती कष्ट करणं आणि घाम गाळणं हे गरजेचंच आहे. आणि ह्या सगळ्यासोबत आपलं वजन कमी होऊ शकतो आणि वजनासोबत आपलं शरीर चांगलं राहू शकतो. वजन कमी झालं तरीसुद्धा आपल्याला वजन कमी करायचं नाही, आरोग्यमय लाईफस्टाईलकडे जायचं. त्या सगळ्या गोष्टीसाठी हे जे काही मेडिसिन आहे, हे एक तात्पुरतं सोल्युशन आहे, पण त्यासोबत आपल्या शरीरावरती कष्ट करण्याची तयारी दाखवणं गरजेचं आहे. तरी मित्रांनो, हा जो काही फास्ट वेट लॉस करण्याचे इंजेक्शन आहे, त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच सांगा. आणि ज्याला कोणाला ही माहिती गरज आहे त्याला शेअर करा. आणि आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.